95 बिग FM वर. नमस्कार, मी संग्राम खोपडे. आणि माझ्याबरोबर आहेत नोबल हॉस्पिटलचे एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉक्टर सुहास खैरे. डॉक्टर खैरे, डायबिटीजबद्दल सगळ्यांनाच माहिती असतं, म्हणजे ऐकलेलं असतं. आणि आता तर डायबिटीज इतका वाढला आहे भारतासारख्या देशामध्ये. वी आर नाउ द कॅपिटल ऑफ डायबिटीज फॉर द वर्ल्ड. पण डायबिटीज म्हणजे नेमकं काय? शुगर वाढते एवढं सगळ्यांना माहीत असतं. इन्शुलिनचा काहीतरी संबंध असतो, इन्शुलिन घ्यावी लागते, वाढला असेल खूप तर वगैरे. पण नेमकं डायबिटीज म्हणजे काय? तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डायबिटीस म्हणजे रक्तातील साखरेची मात्रा प्रमाणापेक्षा जास्त वाढणे. आणि हे बहुधा दोन गोष्टींमुळे होतं. एक तर शरीरामध्ये इन्सुलिनची कमतरता निर्माण होणं, किंवा जे इन्सुलिन आहे ते योग्य प्रकारे आपल्या टिश्यूंना किंवा पेशींना वापरता न येणं. जो शरीरातील शर्करेची, आपल्याकडे एक हॉर्मोन आहे इन्सुलिन, हे महत्वाचं हॉर्मोन आहे जे शरीरातील शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवतं. आणि डायबिटीस मध्ये शरीर आपल्या आहारातील साखरेचा हा योग्य प्रमाणात वापर करू शकत नाही आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्याला आपण डायबिटीस म्हणतो. डायबिटीज मध्ये टाईप 1, टाईप 2 असे दोन प्रकार आहेत. ते नेमके काय? तर प्रामुख्याने डायबिटीसचं वर्गीकरण हे टाईप 1 आणि 2 प्रकारात केलं जातं. ते बरोबर बोललात आपण. टाईप 1 डायबिटीस असतो हा, यामध्ये शरीरामध्ये एक ऑटोइम्यून प्रोसेसमुळे आपल्या पॅनक्रियामधील ज्या बीटा सेल्स आहेत जे इन्सुलिन तयार करतात त्या नष्ट होतात आणि त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण हे ऑलमोस्ट 0 होऊन जातं किंवा नसतं. तर अशा पेशंटला आपल्याला फक्त इन्सुलिनचीच थेरपी द्यावी लागते. प्रामुख्यानं हा लहान मुलांमध्ये हा डायबिटीस आढळतो. त्याला आपण टाईप 1 डायबिटीस म्हणतो. म्हणजे हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतो का? मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आपण म्हणू शकत नाही. ह्या सेल्स पहिल्यांदा असतात आपल्याला, पण जसं आपलं मे बी लहान मुलांमध्ये एक ऑटोइम्यून प्रोसेस म्हणतो की ऑटो इम्युनिटी एक वेगळीच नवीन आजार असतात. त्यामध्ये एक ह्या पेशींचं डिस्ट्रक्शन होतं, मे बी इम्युन मेडिएटेड असतं किंवा एक प्रतिकार शक्तीचा गोंधळ झाल्यामुळे शरीरामध्ये, आणि त्याला ऑटोइम्यून आजार असं म्हणतात. ओके. मोर विथ डॉक्टर सुहास खैरे फ्रॉम नोबल हॉस्पिटल इन जस्ट अ बिट. मी संग्राम खोपडे. धून. डायबिटीज मध्ये टाईप 1, टाईप 2 असे दोन प्रकार आहेत. टाईप 2 जो असतो तो लाईफस्टाईल वाला तो का? येस, ऍब्सोल्युटली राईट. टाईप 2 डायबिटीस हा कॉमनली आपल्याला भेटतो. मोस्टली 90-95% पेक्षा जास्त म्हणू शकतो आपण. जो आपण डायबिटीज जो म्हणतो हा टाईप 2 मोस्ट ऑफ द टाइम्स असतो. आणि ह्यामध्ये इन्सुलिन आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात तयार होतं, पण ते काम प्रॉपरली करू शकत नाही. म्हणजे इन्सुलिनचं काम काय असतं, तर एक चावी सारखं किंवा आपण की म्हणू, ते शरीरातील जी आपल्या रक्तामधील शुगर आहे ती आपल्या टिश्यूमध्ये म्हणजे मसल्स मध्ये किंवा लिव्हर मध्ये पोहोचवण्याचं काम करतं. आणि इन्सुलिन योग्य प्रमाणात काम न केल्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो आणि भरपूर प्रमाणात इन्सुलिन शरीरामध्ये असतं आपल्या, पण ते काम करू शकत नाही. त्याला आपण टाईप 2 डायबिटीस असं. मग यातला अनुवंशिक कुठला असतो, हेरिडिटरी कुठला असतो? आई वडिलांना किंवा फॅमिलीमध्ये नेहमी विचारतात डॉक्टर की तुमच्या काय मामा आजोबा वगैरे कोणाला होता का, शुगर होती का, असं विचारतात. तर हे दोन्ही मध्ये असतं का, कशात? नो, टाईप 2 डायबिटीस हा मोस्टली आपण अनुवंशिक प्रकारात येणारा असतो. जसं आपण फॅमिली हिस्ट्री या लोकांना विचारतो की आईला आहे का, तुम्ही जसं म्हटलं की घरामध्ये कुणाला डायबिटीस आहे का, तर हा युजली टाईप 2 डायबिटीस असतो. जो आई समजा एका पॅरेंट्सला असेल तर युजली असं म्हणतात की 40-50% आपल्याला ती रिस्क असू शकते. दोन्ही पॅरेंटला आपला डायबिटीस असेल टाईप 2 तर ही रिस्क ऑलमोस्ट 80-90% पर्यंत वाढू शकते. आणि अजून त्यामध्ये की एक डिकेड म्हणजे 10 वर्ष जवळजवळ आपल्याला डायबिटीस लवकर होऊ शकतो. जर आपण जीवनशैलीमध्ये चांगले बदल केले नाही तर आपल्याला तो लवकरही होऊ शकतो आपल्या आई वडिलांच्या मानानं. बापरे. तो आता हे जीवनशैलीतले बदल म्हणजे नेमकी काय इज व्हॉट विल फाइंड आउट. माझ्या बरोबर आहेत डॉक्टर सुहास खैरे ऑफ नोबल हॉस्पिटल. मी संग्राम खोपडे. धून बदल के तो देखो.